असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नागपूर महानगरपालिका आणि नागरिकांच्या माध्यमातून नागपूरचा अंबाझरी तलाव जो आहे तो स्वच्छ करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या तलावामध्ये जलपर्णी हे वृक्ष जे आहे ते वाढत असतं आणि ते सतत वाढत असतं, त्यामुळे त्याला सतत काढावं लागतं आणि त्याच दृष्टिकोनातून या स्वच्छता अभियान महानगरपालिकेने हातात घेतलेला आहे। यामध्ये नागरिकांचा सहभाग मागितला आणि मोठ्या प्रमाणात नागरिकसुद्धा या अभियानामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। पोकलँड मशीन लावून आणि मशीनच्या द्वारे सुद्धा या ठिकाणची जलपर्णी जी आहे ती काढली जात आहे, स्वच्छता या ठिकाणी केली जात आहे। महापालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी आहे, महापालिका आयुक्तसुद्धा या ठिकाणी आहे। हा कशा प्रकारे सगळं अभियान सुरू आहे सर? हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। काय सांगाल, अतिशय मोठं अभियान हातात घेतलेलं आहे, कशा प्रकारे? नागपूर शहरामधलं अंबाझरी एक महत्त्वाची वॉटर बॉडी आहे आणि गेले काही दिवसांपासून इथे जलपर्णी जी आहे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता। तर एक प्री मान्सून आपल्याला जो आहे तात्पुरते मेजर म्हणून आपण आता सगळी जलपर्णी जी आहे ती फिजिकली रिमूव्ह करून घेतो आहोत। त्यासाठी महानगरपालिकेचे साधारणतः आमच्या 10 पोकलेन मशीन्स, टिपर्स आणि आमचे स्वतःचे 500 कर्मचारी आज आम्ही एक मोहीम स्वरूपामध्ये हे काम करतो आहोत। पण त्याचबरोबर नागरिकांसाठी पण महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनाही आम्ही याच्यामध्ये आवाहन केलं होतं। तर त्यातच वेगवेगळ्या NGO संस्था, स्विमर्स ग्रुप या सगळ्यांनी याच्यामध्ये आम्हाला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला असेल आणि आज साधारणतः 500 ते 600 लोक जे आहेत त्यांनी स्वतःहून याच्यामध्ये या क्लिनिंग ड्राईव्हमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। ही एक तात्पुरत्या स्वरूपातलं आपण केलेली कारवाई आहे। त्याचबरोबर आम्ही नीरी संस्थेलासुद्धा एंगेज केलेलं आहे आणि कशामुळे नेमकी याची ग्रोथ होते आहे ती त्याचा एकदा आम्हाला सायंटिफिक रिपोर्ट जमा झाला की त्याच्यावर आपल्याला परमनंट सोल्युशन्स जे आहे ते सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागणार आहे। सर, नागपुरात जर बघितलं तर अंबाझरी तलाव हा अगदी मधोमध आहे आणि मागच्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण या तलावामुळे झालेली होती, त्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी पावलं उचलली जात आहे। हां, नाही, तोच एक मुद्दा होता की पूर्ण वॉटर सरफेस जो आहे आपल्याला म्हणजे मागच्या वेळेस असे काही लोकांचं म्हणणं होतं की जे वॉटर हायसिंथ आहे ते अडकून चोकेस झालं, तर तशी काही परिस्थिती यावेळेस होऊ नये आणि आपला तलाव क्लिअर राहावा याच्यासाठी म्हणून आपण प्री मान्सून म्हणजे पावसाळ्याच्या जस्ट अगोदर ही क्लिनिंग ड्राईव्ह घेतलेली आहे। तर त्याचा नक्कीच आपल्याला म्हणजे पूर येऊ नये या दृष्टीने सुद्धा याचा फायदा होईल। नागरिकांचा किती मोठा प्रतिसाद मिळतो? नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। बरेच लोकांनी इथे पार्टिसिपेट केला। मी सांगितलं जसं की साधारणतः 500-600 लोक जे आहेत त्यांनी आपला सहभाग आतापर्यंत नोंदवला आणि अजून एक ही मोहीम कदाचित आपल्याला उद्या आणि परवाही सुरू ठेवावी लागणार आहे। तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला लोक म्हणतात की आम्ही त्याच्यातही पार्टिसिपेट करू। नक्कीच महानगरपालिकेने मोठी मोहीम जी आहे ती हाती घेतलेली आहे आणि त्यानुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात अंबाझरी तलावाचे जे शुद्धीकरण असो किंवा मग त्याचं साफसफाई अभियान जे आहे ते सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। नागरिकांचा सुद्धा मोठा प्रतिसाद यात मिळताना दिसून येतो आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।